तुम्हाला श्रीमंत व्हायचं आहे. पण तुमच्या मनात कधी असा विचार येतो का, माझ्याकडे पुरेसे पैसे नाहीत, माझं नशीब चांगलं नाही, माझ्यासारख्या सामान्य माणसाला श्रीमंत होता येईल का? जर असे विचार तुमच्या मनात येत असतील, तर कदाचित तुम्हाला पैशांपेक्षा आधी तुमचा माइंडसेट बदलण्याची गरज आहे. याच विषयावरचं एक प्रसिद्ध पुस्तक म्हणजे थिंक अँड ग्रो रिच, नेपोलियन हिल. या पुस्तकाचा मुख्य विचार खूप साधा आहे. श्रीमंत होण्याची सुरुवात तुमच्या बँक अकाउंटमध्ये होत नाही, ती तुमच्या विचारांमध्ये होते. एक स्पष्ट ध्येय ठरवा. नेपोलियन हिल सांगतात की तुम्हाला आयुष्यात नेमकं काय हवं आहे हे स्पष्ट असणं खूप महत्त्वाचं आहे. फक्त मला श्रीमंत व्हायचं आहे हे गोल नाही. स्वतःला विचारा, मला किती पैसे कमवायचे आहेत, कशासाठी कमवायचे आहेत, आणि त्यासाठी मी काय देण्यास तयार आहे. जेव्हा तुमचं गोल स्पष्ट होतं तेव्हा तुमच्या मेंदूला दिशा मिळते. कारण जिथे दिशा नसते तिथे मेहनतही अनेकदा वाया जाते. 2. डिझायर, तीव्र इच्छा. फक्त गोल लिहून ठेवल्यानं काहीही बदलत नाही. त्यासाठी तुमच्यामध्ये एक मजबूत डिझायर असायला हवी. म्हणजे तुम्हाला ते गोल खरंच मिळवायचं आहे. इतकं की अडचणी आल्या, अपयश आलं, लोकांनी हसवलं, तरीही तुम्ही थांबणार नाही. कारण इच्छा कमजोर असेल तर पहिल्या अडचणीसोबत गोल सोडला जातो. पण इच्छा मजबूत असेल तर अडचण आली की तुम्ही विचार करता, आता हे कसं सोडवायचं. 3. बिलीफ, स्वतःवर विश्वास. तुम्ही एखादी गोष्ट करण्याआधीच जर मनात म्हणालात, हे माझ्याकडून होणार नाही, तर तुम्ही सुरुवात करण्याआधीच स्वतःला हरवून बसता. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवणं महत्त्वाचं आहे. याचा अर्थ असा नाही की मी काहीही केलं तरी नक्कीच यशस्वी होईन. तर अर्थ असा आहे, मला अजून हे जमत नाही, पण मी शिकू शकतो. हा छोटासा विचार तुमची दिशा बदलू शकतो. 4. नॉलेजपेक्षा स्पेशलाइज्ड नॉलेज. आजच्या जगात माहिती मिळवणं खूप सोपं आहे. यूट्यूब आहे, गुगल आहे, बुक्स आहेत, AI आहे. पण फक्त माहिती असणं पुरेसं नाही. तुम्हाला तुमच्या ध्येयाशी संबंधित योग्य ज्ञान शिकावं लागतं. उदाहरणार्थ, तुम्हाला बिझनेस करायचा असेल तर फक्त मोटिवेशन व्हिडिओज पाहून उपयोग नाही. तुम्हाला सेल्स शिकावी लागेल, मार्केटिंग शिकावं लागेल, कस्टमर सायकॉलॉजी समजून घ्यावी लागेल, आणि सर्वात महत्त्वाचं, शिकलेलं प्रत्यक्षात वापरावं लागेल. 5. पर्सिस्टन्स, सातत्य. कदाचित या पुस्तकातील सर्वात महत्त्वाचा धडा म्हणजे पर्सिस्टन्स. कारण अनेक लोक गोल ठरवतात, उत्साहानं सुरुवात करतात, पण काही दिवसांनी थांबतात. यश मिळवणाऱ्या लोकांमध्ये एक गोष्ट कॉमन असते, ती अडचण आली म्हणून लगेच हार मानत नाहीत. त्यांना मार्ग बंद झाला तर ते दुसरा मार्ग शोधतात. अपयश आलं तर त्यातून शिकतात आणि पुन्हा प्रयत्न करतात. लक्षात ठेवा, फेलियर म्हणजे शेवट नाही. कधीकधी ते फक्त डायरेक्शन बदलण्याचा संकेत असतो. 6. तुमच्या विचारांची काळजी घ्या. आपण दिवसभर स्वतःशीच बोलत असतो. माझ्याकडून होणार नाही, माझं नशीब खराब आहे, माझ्याकडे पैसे नाहीत, माझ्याकडे वेळ नाही. हे विचार सतत मनात ठेवले तर आपले निर्णयही त्याच विचारांप्रमाणे होऊ लागतात. म्हणून स्वतःशी बोलताना एक बदल करा. मी करू शकत नाही ऐवजी मी हे कसं करू शकतो, हा प्रश्न विचारा. कारण समस्या बदलली नसली तरी तुमचा दृष्टिकोन बदलतो. शेवटचा विचार, थिंक अँड ग्रो रिच. हे पुस्तक तुम्हाला फक्त पैसे कमवण्याची पद्धत शिकवत नाही, एक महत्त्वाची गोष्ट सांगतं. तुमच्या बाहेरचं आयुष्य बदलण्याआधी तुमच्या आतले विचार बदलावे लागतात. आजच एक गोल ठरवा, ते लिहून ठेवा, यासाठी आवश्यक ज्ञान मिळवा. दररोज छोटं का होईना पण ॲक्शन घ्या. आणि सर्वात महत्त्वाचं, अडचण आली म्हणून थांबू नका. कारण मोठं यश एका दिवसात तयार होत नाही. ते दररोज घेतलेल्या
छोट्या निर्णयांमधून तयार होतं. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. तुमच्या आयुष्यातलं असं कोणतं गोल आहे जे तुम्ही खरंच पूर्ण करायचं ठरवलं आहे? ते आजच लिहा. कारण विचार बदलला तर निर्णय बदलतात. निर्णय बदलले तर कृती बदलते. आणि कृती बदलली तर आयुष्य बदलू शकतं. मराठी माइंडसेट. विचार बदला, आयुष्य बदलेल.